संध्या पूजा करत होती ती दररोज संध्या, त्यांना अधिकार होता. तर तिनं थांबा वसूवस केलं नाही. तुम्हाला काय वाटतं का? काय मागायला लागलात तुम्ही कोणाच्या घरात? हरिपाठ असा म्हणला नाही. घरामध्ये गेली, देवघरासमोर तीर्थ होतं, हातामध्ये घेतलं, मालकाचं स्मरण केलं आणि तिघांच्या अंगावर टाकलं. अवधूत सुंदर श्री गुरुदेव दत्त. टाकल्या बरोबर तिघ सगळ्यांना पाठ आहे की नाही. त्याच्याकडचं बाळकृष्ण आणले आम्ही. तू बाळ बाळ सारखं म्हणजे बाळकृष्ण नाव आहे त्यांचं. बाळ झाली ही मोठेच आहेत पण बाळ झाली. आता बाळ झाल्याबरोबर रडायला लागली की हो. बाळ झाल्यानंतर रडायला लागले. पण तुमची जर अंगामध्ये पवित्रता असेल, आता हे रडायला लागलं, ती परत आपल्या पतीचं स्मरण केलं, याला दूध पाजायचंय, स्तनातून आपोआप 13 धारा निघाल्याचं शास्त्र आहे. 13 एक नाही 13 स्तनपान केलं त्यांनी तिथं. करुणी त्यांची उदर तृप्ती. शास्त्र काय सांगतंय? करुणी उदर तृप्ती वसन नेसली शीघ्र गती. आपण वस्त्र नेसली, त्यांना स्तनपान केलं. आणि आता त्यावेळेस काही पाळणे वगैरे काही नव्हते ना. पहिल्या दिवशी जन्मलं काय पालसा उताना झालं काय असेल ते काही नव्हतं. काही ते म्हणतात लोक आपलं काय काय फालता झालं उताना केलं असं काहीतरी म्हणतात ते. कलियुगात दुसरं काय होणार आहे? उताना व्हायची काही गरजच नाही काही. तर ते ना पाळणे नव्हते, मालकाचे धोतर घेतले हो. आणि डौन तो माडमाड तर डौन धोतर बांधले. आणि तिघामध्ये 3 टाकून दिले. टाकून दिल्या बरोबर इतक्यामध्ये कोण आले? ऋषी आले. ऋषी आले म्हणले लेकर रडायला आपल्या घरी. हा काय एसटी वगैरे काही ते फेल झाली का काय काय झालंय काय म्हणले. पण पाहुणे रावळे आले. काय झालंय? कोठलीत घे हे बाळ पुसतसे मुनी त्या सतीला. कोठलीत घे हे बाळ पुसतसे मुनी त्या सतीला. विचारू लागले, अगं काही मुलीची डिलिव्हरी नाही, कोणाची डिलिव्हरी नाही, शेजारीची डिलिव्हरी नाही, काही नाही, आणि हे बाळ आणि आपल्या घरामध्ये कसं काय आले? कोठलीत घे हे बाळ पुसतसे मुनी त्या सतीला. बाळाची माता कोण आली नदी तिथे वसतीला. अगं लेकरं दिसायले पण त्या बाळाची आई काही दिसत ना मला. बाळ दिसत आहेत पण त्यांची आई कुठे गेली? बाळाची माता कोण आली न या वसतीला. इथे बाळ दिसायले पण त्यांची आई काही दिसत ना मला. काय नेमकं काय आहे? हे सांग गे माते. हे वेल्हाळे ऐकूच नाव आहे हे, लिहून घ्या. अगं शिंकीन पंटीन हे नाहीये, वेल्हाळे पण बायकोला म्हणतात. हे सांग वेल्हाळे बाळाचे आपले नाते. त्या बाळाचं तुझं काय नातं आहे? कोण आहे ते? कुठले ते? मला तू सांग. हे सांग गे माते बाळाचे आपले नाते. आणले यांना कोणी ते? यांना कोणी आणलंय? काय झालंय मला नेमकं सांग. सांग के मजला पुसतसे मुनी त्या सतीला. पुसतसे मुनी त्या सतीला. सांग के मजला पुसतसे मुनी त्या सतीला. विचारू लागले, अगं कशीच काही नाहीये. आपली मुलं बाळ नाहीत, शेजाऱ्याची मुलं बाळ नाहीत, काही नाहीत. अचानक ही बाळ आली कुठून? काय करावं काय नाही म्हणजे आता हे कसं काय झालं ग? मग तिनं सांगितलं, हे बाळ थोर दैवाचे. अहो हे बाळ आहेत ना असे तसे नाहीये. हे खूप तुमच्या दैवाचे, तुमच्या प्रारब्धाचे, हे तुमच्या इथे आलेत, असे तसे नाहीये. मी मागाशीच ओळखलंय पण तुम्ही आता दृष्टी फिरवा बरं. काय करा?
तुम्ही दृष्टीनं पहा ना त्यांच्याकडे कोण आहेत ते. मग इथे झाल्याबरोबर इथं झालं, ऋषी आले तर परत नारायण 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 हे गेले ना. आता लक्ष्मीबाईची, सरस्वतीबाईची, पार्वतीची बाईची मिटिंग, त्यांना तर पाठवलंय. आतापर्यंत एक कधी काम चांगलं केलं एका कामात कळा नाही. आता पाठवलंय खाली, काय केलंय आणि काय नाही, काय करावं काय नाही. तितक्यात नारद दिसले. नारदा आता ये नारद, मी सांगितलं मग विचारल्याशिवाय सांगायचं नाही. आता लक्ष्मीबाई नारदाकडे पाहतात, नारद लक्ष्मीबाईकडे पाहतात, पण एकामेकाला काही विचारायला नारदाची खूप काही काय ते सांगा ना. आता यांना कुठं राहते, किती पाठवले खाली. लक्ष्मीबाई म्हणल्या, अहो नारदा, ते तुम्हाला भेटले का? ते म्हणले कोण? अहो म्हणले आता जास्ती वेळ करू नका, आपल्या इथं 4:30 वाजलेले आहेत, आपली पण वेळ झालेली आहे. हा असं आहे म्हणजे लवकर सांगू, त्याच्यात काय तर म्हणले तुमचे ते आम्हाला भेटले नाही, भेटले नाही, दिसले. आता भेटले तर तुम्ही आम्हाला नमस्कार करणार ना, गुरुजी नमस्कार, गुरुजी नमस्कार. लांबून दिसले ते, त्याच्याशी घेणं देणं काय नाही. भेटल्यानंतरच माणूस बोलल ना. दिसल्यानंतर आता हे एका गाडीतून तुम्ही एका गाडीत, दिसले नुसतं. दिसले कुठं? तुम्ही जिकडे पाठवलंय तिथंच दिसले. आता काय करत होते? लक्ष्मीबाई तुम्ही सांगू नये, आपलं विचारू नये, मी सांगू नये. आता काय केलं यांनी? नारदा यांनी काय केलं? लक्ष्मीबाई तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये, सांगितलं ना तुम्हाला. अहो पण काय घडलं? विचारू नका. मांडीवर काय बसले? नारदा अनुसयाच्या मांडीवर बसले ती. आता हे समजते मोठे आणि हे झालेले बाळ. काय अहो मांडीवर काय बसले? धड नारदा. अहो काय सी कळणं सू कळणं नारदा. अरे असं काय? हे समजलेले मोठे आणि हे आहेत बाळ आहेत ना. बाळाला कसं काय करणार आहे? अरे 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 नारदा, अहो वस्त्राचं पण त्यांना भान नाही. आता तुम्ही हे खूपच सांगितलं पाहिजे नाराज तुम्ही. काय करायला तसं ते मी कशाला सांगू म्हणून तुम्ही विचारलं म्हणून मी सांगायला तुम्हाला ते काय काय झालं. मी म्हणलं दिसलं मला ते काय करायले, अंगावर वस्त्र नाही आहे, स्तनपान वगैरे करायला लागले, मला दिसलं. अरे 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 नारदा म्हणजे तुम्ही मी कशाला जाऊ म्हणलं, तुम्ही जाते की. आता ना विलास्तव निघाल्या ना. आल्या बरोबर अनुसया समोर होती. नमस्कार नमस्कार झालं. अहो आमचे ते आलेत का? हो आमचे ते गेलं का मध्ये महालक्ष्मी सरस्वती हे आले त्यांना का मध्ये पार्वती आमचे ते आलेत का? ती म्हणजे इथं काय स्टँड आहे का काय? इथं काय चालू येतील म्हणजे ते कोणाच्या घरी इथं काय थांब आहे? माणूस चुकलं ते एस टी स्टँड मध्ये जातो. आलेत का गेलेत का? कुठली गाडी आली कुठली गाडी गेली इथं कशाला येणार? अहो आमचे ते. परत तुमचे ते म्हणजे कोण? अहो ते तुमचं सत्वहरण करायला नव्हतं का पाठवले ते? हा ते आम्हाला सत्वहरण करायला पाठवलेले ते ते आहेत ना. ते काय ते म्हणजे ते गायचे तीन जे रडले की त्याच्यात टाकायचे म्हणजे रडले की त्याच्यात टाकते त्यांना. हा तसं कसं काय झालं? त्यांनाच विचारा. तू कसं झालं ते त्यांनाच विचारा. म्हणले आता आमचं आमचं आम्हाला द्या. म्हणजे मी कशाला देऊ? आपला आपला ओळखून घ्या. पार्वतीनं सांगितलं लक्ष्मीबाई तुम्ही घ्या. तुम्ही नको बाबा, मी हात लावला आणि तिथं तर ब्रह्मदेव निघाला तर परत पंचायत व्हायची आमची. हात लावला आणि ते ब्रह्मदेव झालं तर काय करा? ते म्हणजे बाई तुम्ही घ्या. ते म्हणजे मी पण नको बाबा. निघाल्यानंतर डमरूत निघालं तर काय करा? डमरूत निघालं तर नाही घेतलं, शंकर निघाला तर करा काय?
नाही म्हणले बाबा, मग करायला कशाला सांगितलं होतं म्हणले तुम्ही आपल्या नवऱ्यावर एवढं? हे म्हणले आता ऋषीनं लक्षात आलं याच्यात काय आता जास्त गरज नाहीये. मग ऋषीनं ब्रह्मदेवाच्या पायात हात लावला, हात पायाला नमस्कार केला, ब्रह्मदेव निर्माण झाले. विष्णूचा केला, विष्णू आले, आणि तुमच्या शंकराचे शंकर निर्माण झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्पर्श होताच ऋषींचा, आत्रीचा स्पर्श होतात तिघही, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु मायवी गाय हो मुने पुढे वासरू पाहे वरुणे. कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावरी चढले आहे दत्त गुरु दिसले आहे दत्त गुरु दिसले आहे दत्त गुरु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तिघींनी त्या आपल्या आपल्या नवऱ्याचा हात धरला. चला कुठं पाठवायचा काबिल नाही. मला वाटलं हे तरी काम करतात, पण काही नाही. आणि मग तिघांनी भगवंताचं रूप वगैरे धारण केलं. त्यामध्ये 2 मिनिटं आपण नाव गाऊया. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला तो मुरली गोवरवाला प्यारे गो लाला गोपाला गोपाला रे गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि असं करत असताना 3 स्कंद संपले इथे. आणि राजा दक्ष प्रजापतीची इथं कथा आहे. राजा दक्ष एकदा दक्ष राजांनी सभा बोलवली. दक्ष प्रजापतींनी सभा बोलवली. सभेमध्ये संपूर्ण सगळेच आले होते. इंद्र चंद्र सगळे देव आले. ब्रह्मदेव आले, विष्णुदेव आले, शंकर वगैरे आले. आणि दक्ष थोडा उशिरा आला. आणि दक्ष आल्याबरोबर सगळे देव उभे राहिले. दक्ष आल्याबरोबर सर्व देव उभे राहिले. पण शंकर महाराजाची समाधी लागली होती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल. गंगाधराय
शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम वा आणि सर्व आलेले आहेत, ब्रह्मदेव आलेले आहेत, विष्णुदेव आलेले आहेत, शंकर महाराज सगळे आले. इतक्यामध्ये दक्ष प्रजापती दक्ष आला, सर्वजण उठले, पण शंकर महाराज काही उठले नाहीत. का उठले नाहीत? ब्रह्मदेव पण उठले नाहीत, विष्णू पण उठले नाहीत, पण याचा राग आला नाही त्याला फक्त शंकरच का उठले नाही त्याचा राग आला. दक्ष प्रजापतीला राग कोणाचा आला? शंकराचा. आता ते काय म्हणले, ठीक आहे बाबा, ब्रह्मदेव का उठले नाहीत की त्यांचे गुरु आहेत, कोण गुरु आहेत ते, विष्णू त्याचे देव आहेत, पण शंकराने उठायला पाहिजे होतं. का? श्वेशुरहा जावाईत नाही द्यायचे. दक्ष प्रजापती ते शंकर जावाई आहेत. जावई आल्यावर उठला, शास्त्र आलं उठलं पाहिजे ना जावयानी. दक्ष प्रजापती आल्याबरोबर शंकराने उठायला पाहिजे, जावयाने उठायला पाहिजे. ही पहिली रीत होती. आता काय प्रश्नच नाही तो. तर शंकर उठले नाहीत म्हणून दक्षाला खूप राग आला आणि नाही ते त्याला बोलू लागला. स्मशानेश्वा क्रीडा ह्या भूतापेच्याला उगाच माझी मुलगी दिली. माणूस एकदा रागात आला ना काही बोलल बर का, काहीही बोलू शकतो आणि काही बोलू लागला. माझी तुला सती उगाच दिलेली आहे. आणि तितक्यामध्ये नंदीला राग आला की माझ्या मालकाला बोलायला लागलेत, नाही ते बोलायला लागलेत. शिष्याला येतोच ना, पण हल्लीचे शिष्यच नाही येत, ते होऊ शकत नाही ते. आणि शिव्या देऊ लागला. नंदीला राग आला. ए दक्षा, तुझं कामात लक्ष आहे का? माझ्या मालकाला बोलतोस? असं बोलल्यानंतर ते म्हणला, आणि माझ्या मालकाचं घ्यायचं ते मी तुला शाप देतो म्हणजे. नंदीने त्याला शाप दिला, तुझं मुंडकं तुटून पडाल. पहा आपल्या मालकावर किती निष्ठा आहे, असं पाहिजे. नंदीने शाप दिलाय, तुझं मुंडकं. भृगू म्हणला, हे नंद्या, तिथं हमरी तुमरी सुरू झाली लागली. मी तुला शाप देतो सगळ्या ब्राह्मणाला, मांस वगैरे सगळं खातात मग ते पितात. भृगूने शाप दिला. ही सगळी आपली म्हणजे बाचा बाची म्हणजे बोलणं आपण म्हणतो बाची. ही सगळं सुरू झालं आणि हे आपल्या शंकराला काही पसंत पडलं नाही. शंकर उठले आणि निघून गेले. अपमान सहन केला आणि निघून गेले. घरी निघून गेल्यानंतर दाक्षायणीला पण काही बोलले नाही. त्यावेळी तिचं पार्वती नाव नव्हतं, दाक्षायणी म्हणत होते त्या दाक्षायणी. तर आले, बसले, परत ध्यानाला बसले. आणि नंतर काय झालं, ह्या दक्षाने एक यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये प्रत्येकाला त्यांना बोलवलं. पण शंकराचं अनुष्ठान केलं नाही. ईशान्याम असंख्याता सहस्रजानी तेखाग्न सहस्रयोजने वदन्वानि तन्वसी मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शाम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः ईशान्याय ईश्वराय नमः. देवता ती शंकर आहे. तिची स्थापना केली नाही, त्याला बोलवलं पण नाही. पण महादेवाला काही नाही, एक नाही, दोन नाही, त्यांना राग नाही, काही नाही. आता तुम्हाला जर पत्रिका आली
आता जावयाला म्हणून पत्रिका पाठवली, ती मुलीनं पाहिली. आता मुलगी जाणार नाही का? मुलीला तर जावं लागणार ना. पण शंकर म्हणले तू पण जाऊ नको. माझं मत असं आहे म्हणले की ज्या ठिकाणी अनाचार आहे, आपली ज्याला किंमत नाही आहे, त्या ठिकाणी चांगल्या माणसांनी जाऊ नये. त्याला बोलण्यापेक्षा आपणच जाऊ नये. नाही नाही, अहो आमच्या घरचा यज्ञ आहे, माझ्या वडिलांनी यज्ञ ठेवला आहे, जाऊ नये कसं? अगं जाऊ नको. मी आत्ता सांगितलं सर का हट्ट निघाल्या बरोबर होतेच पिताशी समोर. कशाला आलीस म्हणले तू? निघून जा. तुला कुणी बोलवलाय? पिता दक्ष प्रजापती म्हणायला लागलाय मुलीला. लक्षात ठेवा. तू कशाला आलीस माझ्या यज्ञामध्ये? तुला कोणी दिलं निमंत्रण? जा घरी. तिला वाटलं काही केवढ्याला बाप तसा करतो सोडून सोडून, पण आई तरी आईने तर लागली इकडेच तोंड केलं. ती आली की इकडे तोंड केलं तिनं, बोललीच नाही. काय करावं काय नाही, म्हणजे आता वडीलही बोलून गेले, ते बोलून गेले, काय करावं आणि काय नाही. आणि असं सगळं झालं. आणि त्या भृगूने काय केलं, सगळे सैन्य आपलं पाठवलं आणि सगळा यांचा संहार करायला सुरुवात केली. शंकराचे सर्व सैन्य मारायला सुरुवात केली. सगळे शंकराचे सैन्य मारले. जे उरलेले होते ते पळाले. ते पळून शंकराला त्यांनी सांगितलं की महाराज यज्ञामध्ये असं असं झालेलं आहे, आपल्या मातेचा अपमान झालेला आहे. असा कळाल्यानंतर ताबडतोब भगवंतानं काय केली, आपली ही शेंडी आहे ना, केस असतात ना, त्याची एक बट उपटली. बट उपटली बरोबर अशी खाली आपटली. वीर भगवान मणिभद्र भगवान की जय. मणिभद्राला निर्माण केला. जा म्हणले तू. तो आला. त्यानं जे काही युद्ध केलं सगळ्यांना मारलं बरोबर. त्यानं पहिल्यांदा दक्ष प्रजापतीचं शिरस उडवल्याबरोबर यांनी त्यांना मारामारी, त्यांची मारामारी झाली. मग तिथे शंकर आले. शंकर निघाले. पण शंकर निघायच्या अगोदरच हिनं काय केलं, आता घरी जाऊन काय उपयोग नाही. मला माझी मालक म्हणतील कात्यायिनी ये भयच काय झालं, कुठल्या तोंडाने सांगू माझा अपमान झालाय. मी आता घरी जाणार नाही. माझ्या पतीला माझ्यावर एवढं प्रेम आहे ना, मी त्यांना सांगू शकणार नाही. आणि तिनं जो अग्नी असतो, आत्माग्नी, जठराग्नी, तो प्रज्वलित केला आणि कापराच्या सारखी ती जळायला लागली. ते धडधडतं शरीर पाहून नंदी होता, नको माते नको का. किती त्रास होईल शंकरांना, किती त्रास होईल, असं करू नको का. पण तिनं ऐकलं नाही. तिचा जो देह जो आहे ना, तो अगदी कापडासारखा जळाला. आणि तितक्यामध्ये शंकर आले बघितलं ते अर्धवट जे शरीर होतं, शरीर घेतलं आणि यांचा पण संयम सुटला. हे कात्यायनी, हे कात्यायनी, हे प्रिये, हे कात्यायनी. ते प्रेम खात्यावर घेतलं आणि फिरू लागले रानामध्ये, वनामध्ये, सगळीकडे चालू लागलं. आता ते पेटलेलं शरीर आहे. भगवंताला काळजी, विष्णूनं सुदर्शनाला सांगितलं, सुदर्शना तू जा, नाही तर काही अगणित घडे. शंकर आता काही त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही आहे. हे प्रिये, हे कात्यायनी, हे प्रिये, असं करून ते प्रेत घेताय आणि संचार करताय. सुदर्शना
तू काय कर सुद्धा, एक एक तिचं जे शरीर आहे ना ते एक एक ठिकाणी त्याचा अवयव टाक. एक एक अवयव काय कर, शंकरांच्या अंगावर ते गेलं सगळं तर ती शांत होती. नाही तर ती अन्यथा कोणाच्या समोर जरी आली ते त्याला भस्मसात केल्याशिवाय तू सुद्धा समोर जाऊ नको, तू सुद्धा भस्मसात होती. मग सुदर्शन नाही तो भगवंताने सांगितल्याबरोबर त्यानं कार्यक्रम सुरू केला. त्यानं काय केलं, खांद्यावर घेऊन जे चालले होते निघून, आणि सुदर्शनानं ज्यावेळेस शरीर तिचं काढायला सुरुवात केलं, जगदंबेचं पाऊल जे पडले ना पहिलं उजवं पाऊल, ते आज सुद्धा पाऊल मंदिर आहे त्याचं, त्याच्यामध्ये कुरुक्षेत्रामध्ये उजवं पाऊल पडलं ते कुरुक्षेत्रात सिद्धा सुधा पाऊल पडलेलं आहे. आणि तिचं हृदय जे पडलेलं आहे ललिता देवी म्हणून पडलेलं आहे नैमिषारण्यामध्ये. दुसरं पाऊल त्यामध्ये पहिलं सुदर्शनानं ते गेलं, जगदंबेचं पाऊल जिथं पहिलं पडलं ते उजवं पाऊल ते क्षेत्रामध्ये सुधा पडलं, आणि दुसरं जे पाऊल पडलं ललिता देवी झाली, नैमिषारण्यामध्ये येते, नैमिषारण्यामध्ये. आणि जिथं तिथं कुंकुम टिळक पडलं मातीचं, जिथं कुंकुम टिळक पडलं ना ती कोल्हापूरची अंबाबाई आहे. कुंकुमचा भाग पडून तिला कुंकू प्रिय आहे. दुसरा त्याचा भाग जो पडला त्याचा कोल्हापूरची अंबाबाई आहे. तिचे दात जिथे पडले ना नेपाळमधली, नेपाळमध्ये ती आहे म्हणजे दंतकाली म्हणतात तिला. त्याच्यानंतर तिचे डोळे जिथं पडले ना नैनितालमध्ये, जिथे पडले तिथे नैनितालमध्ये पडलेले आहेत. आणि जीभ जिथे तिथे पडली ना ती ज्वाला देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा योनी भाग जिथं पडला ती आसाममध्ये जी आहे ना कामाख्या, गुवाहाटीला ती कामाख्या. जेवढे तांत्रिक आहेत वर्षातनं तिला एकदा पाळी येते त्या मातीला. सगळे लोक तिथं आगोरी करायला बसतात. आज सुद्धा कुठून पाणी येतंय काय येतंय तिचा 4 दिवसाला पिरियड असतो, वर्षातनं 4 वेळी. आज सुद्धा बरं ते कामाख्या देवी गुवाहाटीमध्ये आहे, ती प्रगट झालेली आहे. आणि गुवाहाटीला कामाख्या झाली. तिची मुंडी जिथं पडली ना ती चामुंडा देवी, ती चामुंडा देवी आहे. जय जय भवानी माँ, भवानी माँ, अंबा भवानी माँ. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ. जय जय भवानी माँ. जय जय भवानी माँ. देवी भवानी माँ, काली भवानी माँ. देवी भवानी माँ, काली भवानी माँ. जय जय जमानी माँ, चंबा भवानी माँ. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ. जय जय भवानी माँ. शांता भवानी माँ, दुर्गा भवानी माँ. शांता भवानी माँ, दुर्गा भवानी माँ. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ. जय जय भवानी माँ, दुर्गा भवानी माँ. जय जय भवानी माँ. जगदम्ब माता की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे सगळे शक्तिपीठ आहेत ना 108 आहेत. सगळे शक्तिपीठ 108 आहेत. हजारो लोक तिथं दर्शनाला जात आहेत. आता सुदर्शन चक्रानं त्याचं काम केलं, सगळंही झालं. आता अंगावरचं झालं, माणसं थोडं श्वासोश्वास घ्यावं वाटतं ना होतं. तर शंकर एका अरण्यामध्ये बसले, एका अरण्यामध्ये बसले, शांत झाले. आता झालेत की नाही पाहायला समोर कोण जाणार आहे?
कुणी काय तिची परीक्षा. मी म्हणले मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. उंदराची मिटिंग झाली. म्हणले आता घंटा बांधायची. म्हणजे कोणी जा म्हणजे पहिल्याला फराळा तर तिथंच नाही ना, पहिला जाणारा पहिला. तर हळूच विष्णुपंतांनी पाहिलं कसं काय दिसतंय त्यांचं. ब्रह्मदेवा म्हणले तुम्ही पण चला. मग ते तिघे हळूच गेले आणि बसले. राग शांत झाला. भगवंत किती दयाळू असतो माहिती का? खूप दयाळू. खूप दयाळू म्हणजे काय, कोणावर कशी काही प्रेम करते ना काही सांगता येत नाही. आपल्या पत्नीचं एवढं हे झालेलं असताना सुद्धा राग शांत केला आणि विष्णू म्हणाले भगवंता चुकलं रे, त्या दक्षाचं चुकलं, त्याला आपण माफ करायला पाहिजे. असं का? त्यानं काहीच केलं नाही का? माफ करायचं, करू. हे बोलणं सोपं आहे बरं. आपला जर एखाद्या व्यक्तीवर राग आला, राग, आता मला वेळ नाही सांगायला, नाहीतर असा राग माणसाला तुझं ना असा पाहतो तुला. भगवंतानं ठेवलं तर पाहिजे ना, कोणाचं पाहिजे एवढा. पण भगवंताने काय केलं नाही, चुकलाय ना, माफ कर. काय करायचं? ए नंदी इकडे ये. नंदीला बोलवलं. हा दक्षला आणायचंय पण त्याला शिर नाही ना, त्याला डोकं नाही ना. नंदीला म्हणजे जा, ज्याचं दिसत त्याचं डोकं घेऊन ये. आता ते नंदीच जाताना बघितलं इकडे तिकडे, बॅ बॅ नाही कळालं. बकरी बकरीचं दिसलं, आले घेऊन. आणि म्हणले कशाचं आणलंस ते? दिसलं ते आणलं. डोक्याला डोकं. तुम्ही काय आणा म्हणलात? डोकं. मी काय आणलंय? म्हणजे डोक्याला डोकं झालं. अरे म्हणले जाऊ चला. भगवंताने त्याला वरदी दिला आणि मग दक्षिण सुद्धा भगवंताची प्रार्थना केली. भगवंता मी चुकलो, असं करायला नाही पाहिजे होतं, मला पण तुम्ही माफ करा. आणि भगवंतांनी त्याला माफ केलं आणि परत त्यांना यज्ञ याग वगैरे केले. आणि इथं एक सांगायचे त्यांना, तुम्ही कोणाचाही तुमचा देव असू द्या, कोणाची निंदा करू नका. काही जण म्हणजे आम्ही वैष्णव आहेत, कुणी आम्ही म्हणते शंकराची उपासना करतो. मी नाही, सगळे एकच आहेत. शंकर एकच आहे, विष्णू एकच आहे, एको हम. पण कोणाची निंदा करू नका असं इथे त्यांना सांगायचंय. दस्तक मत ठेवलं आणि तिथे सगळं झालं. नंतर अनेक कथा येतात इथं. आता अमक्याची कथा आहे, तमक्याची कथा आहे, आता ध्रुवाची कथा आहे. इथे ध्रुवाची कथा एकच आहे, हे पण ते त्याचंच प्रतीक आहे. ध्रुवाला 2 माता होत्या, एक सुरुची आणि सुनुती. आणि एकाच्या मांडीवर बसल्यामुळं तिला राग आला, पण ती म्हणली नाही अशीच आहे, पहिल्यापासनं असंच केलंय, मागून आली. आणि त्यांनी जागी म्हणली नाही, जरी मारला असलं तर. ती काय म्हणली नाही, तिनं आपल्या पोराला घडवलं. ध्रुवाला म्हणली जा भगवंताचं नामस्मरण कर. आणि अवघ्या काही दिवसामध्ये तो भगवंताला शरण गेला. गुरु नारद भेटले आणि उद्धार करून गेला. ही कथा सांगते आपल्याला. म्हणजे संसारामध्ये सुद्धा ही अशी आहे, तीच सी आहे, जरी असलं तरी तिचं काही तुम्ही उन्ह धुणं काढू नका. ही ध्रुवाची कथा आपल्याला सांगते की. आणि वेणीची कथा येते, वेणीने पण आपला भगवंताचा उद्धार केला. पुरंदराची कथा येते. पृथ्वी म्हणजे जमीन, राजा. ही जी आपण आता चालतो, बोलतो, उठतो नाही, सगळं हे पृथ्वीपासून पृथ्वी राजा निर्माण झालेला आहे, त्याची कथा येते. आणि चौथा जो स्कंद येतोय ना, वृषभदेवाची कथा येते. वृषभदेव
2 मिनिटं नामस्मरण करू आणि पुढच्या कथेला लागू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि वृषभदेवाची तीर्थांकर आहेत बरं का. जैन देव त्याला खूप मानतात. वृषभदेवाला त्याच्यामध्ये जैन लोक खूप मानतात त्याच्यामध्ये. आणि त्यांचा मुलगा भरत पण त्यानं खूप राज्य चांगलं केलं. खूप वर्ष भरताचं राज्य होतं. चांगल्या पद्धतीनं तो राज्य करत होता. पण त्याला पण काही वाटलं की आता पुष्कळ दिवस झाले ना, स्वतः एवढं कशाला गुणकून पडायचं. त्यांना संन्यास घेतला भरताने आणि तो भरत निघून गेला. आता संन्यास घेतल्यानंतर ऋषी बरोबर जावं, ऋषी बरोबर पूजा वगैरे करायची, अन्निक वगैरे करायचं. सकाळी स्नान वगैरे झालं की या ऋषी बरोबर चर्चा करायची. आपण काल याची चर्चा केली होती, उपनिषदाची केली होती, आज वेदाची करूया. हे केव्हा होतं? सज्जन को सज्जन मिले करे दो बात. चांगल्या माणसाला तर चांगलं मिळालं म्हटलं तर चांगला विचार करे ना. कसं दृष्टांत देतो तुम्हाला एक. आता दोघांचे डोळे सारखे, व्यक्तीचे माणसाचे डोळे सारखे. आता एक तुमच्यासारखे सज्जन गेले पांडुरंगाकडे आणि चोऱ्या मारण्या करणारा गेला. एक सज्जन गेला आणि दुसरा चोऱ्या माऱ्या करणारा लुबाडणारा गेला. पांडुरंगाकडे पाहिलं. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. आता हे रूप भगवंताचं चोरा करणाऱ्यांनी पाहिलं आणि चांगल्या माणसांनी पण पाहिलं. आता चांगल्या माणसाने काय पाहिलं? अरे अरे भगवंता, काय तुझं रूप आहे, काय तुळशीची माळ घातलेली आहे, काय तो टिळा गंधाचा लावलाय, कस्तुरीचे. अरे वा, प्रसन्न झालं. आज माझं जीवनातलं सार्थक झालं बरं. पांडुरंगा हा कोण म्हणेल? सात्विक. आणि ते दुसरा जे आहे, सोन्याच्या माळा 4च घातल्यात, अंगठ्या हातामध्ये 2च घातल्यात. त्याचं रूप कुठं जाईल? त्याच्याकडेच जाईल ना. आणि चांगल्या त्या माणसाकडं चांगलं जाईल. तसं हा सात्विक होता, संन्यास घेतला होता. ऋषी महर्षींच्याकडे जात आज काय करायचंय, उद्या काय करायची चर्चा करायची, वेदाची उपनिषदाची करत असताना कर्म धर्म संयोगानं, मी मगापासून सांगितलं, कर्म जर चांगलं असेल तर सर्व काही चांगलं होतं. किंवा प्रारब्ध म्हणजे पण काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये. असंच तो सकाळी उठला. आपली सकाळ आणि त्यांची सकाळ वेगळी बरं का. ते 3:30ला पहाटे उठतात. म्हणून झालं प्रभाती मनी राम चिंतित जावा, पुढे वैकरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जिनी तो जितो मानवी धन्य होतो.
जय जय रघुवीर. केव्हा? सकाळी. आपलं सकाळ म्हणजे 1 वाजता, 12:30 कलियुगातली सकाळ आहे, पहाटेची सकाळ आहे लोकांची. एक जणाच्या नातू झोपला होता घरामध्ये. कोण झोपला? नातू. बंड्या उठ ना, आता 10 वाजलेत ना, 1 वाजता परत झोपायचं नाही का तुला? आता तर ते उठलंय, एवढं झोपायचं उठ, तुला परत 12:30 वाजता झोपायचंय. कलियुगामधले ये काय करावं महाराज, एवढं लोक पंचायत तसं तो प्रभात झालेली आहे. आणि भरत राजे वाहत नदी वाहते है आणि अर्घ्य द्यायला. अर्घ्य देताना सुद्धा गाईची शिंगाशी तुटपट असंच अर्घ्य द्यायला पाहिजे. तिथून असं पकडून सोडलं तर काय करायचं? गाईचं उंची जेवढी असती त्या गाईच्या शिंगाचे ना असं अर्घ्य द्यायला पाहिजे. आणि आचमन करताना सुद्धा तीर्थातच करते आचमन, असं करूच नाही. ही तीर्थमुद्रा आहे. पण आता सगळ्याच्या मुद्रा सांगितलं तर माझी पण पंचायती दिली. पण नंतर घरी गेल्यानंतर पुस्तकामध्ये बघा प्रत्येकाची मुद्रा आहे असतो. तर महाराज उठले, स्नान वगैरे नदीमध्ये करायला गेले आणि आता अर्घ्य देणार. पहिला अर्घ्य झाला आणि दुसऱ्या अर्घ्यामध्ये अचानक एक हरणी गर्भवती आहे. गर्भवती हरणी आहे, नदीच्या पलीकडल्या साईडला आहे. तिनं अचानक सिंहाची असा आवाज ऐकला. मला काढताना नाही बरं काय, दुसराच आवाज आहे, सिंहाचा आवाज होता. आणि ती अचानक एवढा मोठा आवाज ऐकल्याबरोबर तिला वाटलं आता सिंह आपलं धरणार, म्हणून तिने अशी उडी मारली, फ्राय ती त्या टोकाला पडायच्या ऐवजी कडाला. आणि ती होती गर्भिणी आणि घाबरून अचानक ते बाळ जन्माला आलं. आणि ते बाळ जन्माला आल्याबरोबर ती पडली आणि गेली. हे खाली जन्माला आल्यामुळे हे वाहत आलं. हे वाहत आल्यामुळं काय झालं, हे जे अर्घ्य देत होते पाण्याचा, त्या अर्घ्यामध्ये ती बाळ म्हणजे काय आलं काय, त्यांना पहिल्यांदा टाकून दिलं, परत दुसऱ्यांदा हे काहीतरी दिसतंय म्हणले. तिने त्या हरणाच्या बाळाला घेतलं आणि कडेला आणलं. कडेला आणल्यानंतर अरे हे तर जिवंत आहे, हे बाळ जिवंत आहे. माझं त्याने त्याला थोडं सावध केलं, बाजूला ठेवलं, आपली संध्या वगैरे केली. पूर्वी गायत्री जप म्हणत असे, आता कोण म्हणते मला माहित नाही. पूर्वी संध्या करत होते सगळे पूर्वी. आता काहीच नाही. आता आपण कोणाला काही बोलायचंच नाही, फक्त पूर्वी म्हणायचं. काय म्हणायचं? एक काळ ऐसा होता असं म्हणायचं. कारण तुम्ही तो कोणाला सांगितलं का नाही सांडपाण्याच्या गोष्टी करून करून बाहेर देव पूजायला लागले, अरे कराव्यात त्या गोष्टी. हे जर तुम्ही नाही केलं ना, तुम्हाला नंतर येणार आहे नरकात जावं लागणार आहे. नरकात ज्या ज्या व्यक्तीने जे आपलं कर्म सोडून दिलेलं आहे त्याला नरकात, तो असा तसा नरक नाही आहे. 3 दिवस काष्टा नाही ना घातला, काष्टा रवरव नरकात जायचंय तुम्हाला. त्या कपाळाचे चंदन नाही लावले ना, एवढं इदम शास्त्र, इथे वैद्य तमाम शास्त्र, हे तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे. तुम्ही जसं पाहतात जे चष्म्याने पाहतात तसं नाही आहे. आज राग आहे, गुरुजी तुम्हाला बोलतात म्हणून पारेकर गुरुजी नाही आहे. आचार पालन केलं पाहिजे. गुरुजी भूक लागली, अरे तिथे गाय बांधली आहे, सकाळी मला गेला बांधून, कोण देणार आहे तिला चारा? कोण देते तिला चारा? कोण पाजते तिला पाणी? आहे तो तिच्या वेळेस तिला देणार. मला भूक लागली. काय होते कडे आता वैष्णव असले ना सगळे चांगले. आता खाय, एकादशीला कांद्याचे भजे खाल्लेत ना, खाय. आणि एकदा 5-6 ठेवून
काय करू आता, हेच करायचं. आता खोकलातच राहायचं. 60-65 वर्ष झाले, त्यावेळेस कांद्याचे भजे खाल्लेले गप्प बसू देत नाहीत ना ते. आता काय करू, देवा मला कवा नेईन म्हणजे, आता कसं नेईल तुला, आता कसं नेईल देव. त्यावेळेस खाताना बरे वाटलं ना तुम्हाला ते. म्हणून जेवढं होईल तेवढं आचार प्रभो धर्म, हा आचरण जेवढं होईल तेवढं पाळावंच. वैष्णवांचं वेगळं आहे. आता शंकरानं विष पिलं, आपण प्यायचं का मग, त्याला पण झालं, मग बाकीचं घेत नाही. पण त्यांना म्हणले महाराज त्यांना पण चालतं बरं का. आणि आपल्याला सांगतात ना नमा शंभवायचं, ते पण घेतलं होतं ना ते बरं ते बरं. हा ते नव्हते म्हणजे आमच्या जावायला द्या. ती आमच्या म्हणजे आमचा स्वभाव आहे म्हणले बुद्धी दान धर्म आम्ही जावायला कोणी देऊन टाका म्हणजे ते जावायला. तसं नाही चाललं. तसं ते बाहेर घेतलं, संध्या वगैरे केली. संध्या करा ही मला म्हणायचं आहे. आज संध्या कुणी करत नाही आहे. बोललेलं राग येतात. आता बघा ना, इथं भागवत चालले पण आपल्या बरोबरच आले पण नको ते गप्पा मारतात. गरज आहे का काही. म्हणून आता उदाहरण माऊलीनं सांगितलंय, गाईच्या आपण स्तन असतात ना, त्याच्यात काय असतं, दूध. त्याच्या शेजारीच काय असतं, गुजर. काय करतो, दूध पितो का नाही, म्हणजे गुजरानं दूध पिलं तिथंच आहे जवळ. पण प्रारब्ध ही नाही, त्याला मजा कशाची आहे. म्हणून इथे कोणाचे कायबा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. बळजुबरीनं करू नये बरं का कधी कोणी. बळजुबरीनं म्हणजे काय, आता आताच्या पोरांना सांगितलं का नाही करा. ते तुम्हाला 2 मिनिटं दृष्टांत सांगतो. एक जावाई होते, जावायला त्यानं घर जावायच करून घेतलं होतं. म्हणजे काही करायचं नाही, पूजा करायची जेवण करायचं, पूजा करायची जेवण करायचं. तुम्हाला काही काम सांगणार नाहीत म्हणले आम्ही. हॅलो चांगलं की हो, काही ना काम करता आपलं. घरात तुल्ल्या मधु तुल्ल्या पाठी पकवान मिळायला लागलेत. हा चांगलं आहे ना, त्याला काय करायचं ठरलं. आता वर्ष झालं, 2 वर्ष झालं, सासू फिरफिरच करायली. दत्तालाच गंध लावला नाही, गणपतीलाच फुल व्हायला नाही, त्याला सोमवारी आमकच केलं नाही, विभूतीत लावली नाही. 2-3 वर्ष झाल्या, वैताग्या राग आला. वैताग्या एक राग आहे याच्यात, ते बघ काय वाजवतील हा वेगळा आहे. त्याला वाटलं राग म्हणजे हे वैताग्याच्यात येतो काही, असं नाही. हा वैताग्या राग वेगळा आहे, वैतागून गेलेला. तर ते मला काय म्हणला, हे फुलच व्हायला नाही, गंधच व्हायला लावून काय नाही. हा नाही म्हणला, आता मी आत्महत्याच करतो, डायरेक्ट आत्महत्याच करतो, मला काय करा नाही. असं तरी म्हणजे माझं कोणी काही ऐकतच नाही. अहो येता जाता वजने वजतच आहे म्हणले, तुझं काहीच नाही. आता मरतोच म्हणले. सासू म्हणले नका मरून जाऊ दे, कशाला, आपलं देवाच करायचंय ना. तुमच्याच मुळे मरायला म्हणले, याला फुल व्हायला नाही, त्याला गंध लावलं नाही. अहो जाऊ द्या. नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गेलं तर पाहुण्याच्या घरी गेलं पहिल्यांदा. आता गावाला पाहुणे असतात ना, समजा माजलगावला गेला, माजलगावला गेल्यानंतर आपल्या जोशी गुरुजींच्या घरी राहिला. नमस्कार. बरं झालं म्हणजे आम्हाला कालच सुद्धा पडलंय. आम्ही अशी वाट पाहतो म्हणले कुणीतरी यावी पूजा, देवानेच पाठवले म्हणले तुम्हाला. दुसरं काही करू नका, स्वयंपाक नाही, काही नाही. पूजा करायची, जेवण करायचं, पूजा करायची. मला तिथून आलो, मला पडून मरायचं म्हणून. आणि आता इथं हे लागलं मला, इथं तेच आहे. काय करावं आता, नावीलाज नाही. आता पाहुण्याच्या घरी गेल्यावर तेवढं करावंच लागणार आहे. तिथं म्हणले झालं का म्हणले, आता कोणाला काही सांगू नका बरं का म्हणले. त्यांचा 10-13 केले की तिथून निघाले म्हणजे आता पाहुण्याच्या घरी पण जायचं नको म्हणले. माझं प्रारब्ध असं आहे म्हणले, कुठे गेली की ते मरत तर मला पूजा करावं लागायला लागेल. एक वयोवृद्ध बाई होती, शेतामध्ये होती. आणि हे म्हणलं आता कुठं जायचं नाही,
आपलं विहिरीमध्ये डुबकी मारायची आणि मोक्षात मिळवायचा मला. कुठे गेली का मला इकडे करा. ठरलं, कपडे बिपडे काढले, डुबकी मारणार, उडी मारणार. ए बाबा म्हातारी कशामुळे मारायला, खात्या पित्या करता दिसतेस की टंटा नाही, मरतोस कशाला. आम्ही म्हातारी बोलतो कडक खणत काढलं म्हणजे मागच्या दिवशी सामान घातलेलं. हा चालता येते, बसता येते, उठता येते, देवाचं नाव चांगलं घेता येते. पण ते देवामुळेच चाललो नाही म्हणजे देवाचं नाव घेता येते. हे मला म्हातारी लेका ऐक माझं, माझ्यासोबत सुद्धा काही काम नाही तुला, माझ्याजवळ सुद्धा काही काम नाहीये. ते मारुतीचं देवळ आहे ते आपलं, ते माझं आहे. फक्त 2 टाइम पूजा करायची आणि जेवण करायचं, पूजा करायची आणि जेवण करायचं. आता मला देवाच्या पूजामुळेच मला मी सगळं चाललंय आणि तू परत काय म्हणतीस, पूजा करायची जेवण करायचे, पूजा करायची जेवण करायचंय. त्यांना म्हणला आता म्हातारे तुझी पूजा तुझ्याजवळ राहते. म्हणला आता मी मरणार म्हणजे मला डुबी मारून मरून गेला. थोडक्यामध्ये काय आहे, विधी आणि लिखित जे भगवंतांनी दिलेलं आहे, तुम्हाला एकदा पालन करायचं असेल, तुम्हाला भगवंत पालन करायलाच लावतो. तसं या भरत राजानं त्या हरणाच्या पिलाला बाहेर काढलेलं आहे, त्याला स्वच्छ वगैरे केलं आणि ऋषीमुनीला विचारू लागला, बाबा हे बाळाच्या करता असं झालेलं आहे, हरणाचं बालक आहे, याला काय करू. असं सोडलं तर सिंह वगैरे प्राणी खाऊन टाकतील. ती म्हणले बाबा आता तुझ्या हातात जन्म झालेला आहे, त्याचा आता तुझ्याजवळ झाले, याला तुला तर पालन करावं लागेल. म्हणजे काही ते दूध घेऊन ये म्हणले, काही कर, पण त्याला पालन तर करावंच लागणार. ठीक आहे म्हणजे ये ना आपलं जावं, सकाळी दूध घेऊन यावं, त्या हरणाला पाजावं, सकाळी परत आपली संध्या वगैरे करायची. तर आता याचं अर्ध मन कमी झालं, सकाळी लवकर उठायचं कमी झालं, याला कोणी खाते काही की उशिरा जाऊ लागला अर्घ्य द्यायला. परत त्याला दूध पाजले की ज्या ठिकाणी 10 माळा होत होत्या त्या ठिकाणी 5च माळा व्हायल्या. आता हे गुंतल्या कुठं चालला, मायेमुळं. हरणामध्ये तर माया चालली सगळी, हरणामुळं, हरणा त्याच्यात त्याचं सगळं चालू लागलं. पूजापाठ कमी आणि हरणाकडे त्याच्यात जास्त लागू लागलं. मग ते हरण यायचे त्याच्यामुळे दूध प्यायचे का तुला, थांब ना माझी माळ एवढी होऊ दे ना. प्राणी इशारे देतात बरं का, प्राणी सुद्धा आपल्यापेक्षा प्राणी बरे नाही, कळलं. CID कडे असतात, कुत्र पुढं CID माग, चोरी झाल्यावर कुत्र कुठं आणि हे कुठं, माझं कोण बरं आहे, बर कोण आहे. आणि याच्यामध्ये पाहिजे जे नो खान ते नो खाय, दुधा करे तर गोता खाय. कसं, एका मालकानं 2 पाळले होते, कुत्रा आणि गाढव. कुत्रा आणि गाढव. गाढवाचं काम काय, वजवायचं, हे आण ती आण, पोती आण, बिती आण, सगळं व्हायचं. आणि कुत्र्याचं काम काय, भुकायचं. आणि ते महाराज लोकांना जास्त भुकत बरं का, चोराला पिलखिल त्याला भुकत नाही. अरे महाराज आहे मी कुठं चोरीला आलोय, त्याला काय कळत, परत गुरगुरतं परत ते. तसं ते कुत्र्याचं काम. तर असं करत असताना त्या ज्या ठिकाणी दोन्ही पाळले होते त्या मालकाच्या घरी आले चोर. आता चोर आले कर्मधर्म संयोगाने. गाढव म्हणतो कुत्र्याला, हे आज चोर आले तू वरड की, मालकाला सांग ना. मला काय करायचं, तुझी तू वरड. आणि वरडायला कोणाला ठेवलंय, तुला. आज भाकर घातली नाही मला त्यांनी मला. अरे मला भाकर नाही घातली, उद्या जास्त खाल्ली. वरडतच आहे ना, चोर आलेत ते. तुला वरडायचे तू वरड, मला मी वरडणार नाही. आले पण वरडायचं काम तुझं आहे ना, मी वरडणार नाही. आता गाढवाने काय विचार केला, हे तर वरड ना म्हणला, आणि चोर तर आले, आता सगळं चोरून याचा आवाज मोठ्या मोठ्याने वरडायला लागलं. रात्रीची वेळ, 2 वाजलेले. मला काय गाढव कधी नाही वरडायला, मला एवढी उडी काठी आली आता. हा वाली काठी बदाबद मारायला गाढवाला. हा झोपलेलं कळलं ना मला नाही तुला, बदाबद मारलं आणि गेलं ना. याचं गाढव मारलं गप्प बसलं.
सकाळी दोघांची मिटिंग झाली गाढवाची कुत्र्याची. कुत्र म्हणून काय झालं, काय राव म्हणलं, तुला म्हणलं होतं मी वरड नाही, मी ओरडतो मला मार खावा, म्हणजे ज्याचं काम त्यानेच करावं. तुला म्हणायला लागलं म्हणजे माझं काम वरडायचं, ते तुझं वरडायचं काम आहे का, वजं व्हायचं काम आहे तुझं, तू वजं सोडून माझं काम केलंस ना म्हणले ते, त्याच्यामुळे मार खाल्लास म्हणलं तू. तुझं तर काम तू केलं असतं, सकाळी उठला असतं तर काय आणायला गेला असता, मार बसला असता का नाही. तसं येणं काय केलं, याचं पूजापाठामध्ये जपजपेमध्ये ते होतं ना ते कमी झालं. आणि हरिण त्याच्याबरोबर बोलू लागलो, मला दूध दे. थांब रे, एवढी माळ होऊ दे माझी, आता माळ झाली की तुला दूध देतो. हा भरत म्हणायचा. भरत म्हणायच्या नंतर थोडं दोघं चाललो, याचा खूपच लाळा लागला हरणाचा, खूपच लाळा लागला की याला हरणाशिवाय कर्मी ना गेलो. याचं जप कमी झाला, जाप्य झालं कमी, अनुष्ठान थोडक्यात कमी झालं अनुष्ठान. आणि ते हरिण झालं मोठं, हरिण झालं मोठं झाल्यानंतर ते दुसरं हरिण आले की निघून गेलं. ते निघून गेल्यानंतर आता हे एकटे पडल्यानंतर आता पूजा गेली आणि पाठ गेली. भगवंत म्हणले आता नाही, ह्या याच्यातून तुम्हाला आता जावं लागेल, दुसरा जन्म घ्यावा लागेल. मग हा जन्मी हे असेच गेले. आता ह्या जन्मी गेल्यानंतर म्हणले आता पुढच्या जन्म सुद्धा म्हणले मला आता, अहो मरणाच्या ज्या वेळेस तुम्हाला जे वासना असेल तर तीच जन्म येतो ना. जड भरत राजा आणि आता जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. मरताना जशी तुमची वासना येईल तसं तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. तसं हे आता यांची मरताना वासना कशामध्ये गेली, हरणामध्ये गेली. तर पुढचा जन्म कशाला झाला, हरणाचा झाला. भगवंत म्हणले आता तुझा हा जन्म जाईपर्यंत तुला दुसरा जन्म काही मिळत नाही. मग आता हा पण जन्म गेला आणि पुढचा जो जन्म आला तो नाव तेच, भरत तेच, पण यांना ठरवलं आता कोणाला बोलायचंच नाही. आता कोणाला बोलायचंच नाही म्हणले. एक नाही दोन नाही, कुणी म्हणू काही कोण म्हणे, ठरवलं. आता लहानपणीच वडील गेले, सावत्राई होती, तिनं काय आपले ते मग असं कर तसं कर म्हणायची, कामाला लावायची त्याला. तर बोलत नव्हून त्याला जड भरत असं नाव ठेवलं होतं, बोलत नव्हता म्हणून त्याला. तर दळण म्हणली की मग यानं दळण आणावं, आमच्या केली की त्याला केलावं. एकदा असंच झालं. परिस्थिती म्हणला तो बोलत नव्हता, एकदा तरी बोलला का नाही जड भरत राजा. तो बोलत नाही तुम्ही सांगताय, तो केव्हा बोलला. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट झाली, म्हणली ऐक. हा बोलणं नाही, चालणं नाही, काही नाही. पण पूर्वी ते मल्ल लोक काय करायचे, बळी द्यायचे, बळी, माणसाचा बळी देत होते पूर्वी. आघोरी करते होतं ते, आणि बळी द्यायचा जगदंबेला. तर त्या लोकांनी बघितलं की ह्या कावीला आहे म्हणले, चला बसा. यानं ठरवलंच होतं कोणाला काही म्हणायचं नाही. जड म्हणजे मठ्ठ काही करायचं नाही. मग ते चला तुम्हाला मारायचं आहे मारा. त्यांनी नेलं. याचा बळी द्यायचा होता ना तिथं भरताचा. याला पहिल्यांदा आंघोळ घातली, लावा साबण लावा. काय येडे रे म्हणले, याला मारायचं सांगायला लागलो, तुला तुझ्या हत्या द्यायची म्हणले तरी करा. हा आंघोळ घातली म्हणले, आता जेवा म्हणजे वाडा. अरे म्हणजे तुला मरायचं आता बळी द्यायचा आहे ना,
का म्हणले खाऊन तरी घ्यावं ना म्हणले, मारणार तर आहे ते, तुम्ही मारणार तर आहेच ते म्हणजे जेवण तरी बघ काय म्हणजे जेवढं जेवण झालं का झालं. मग ते सगळ्यांनी आणलं, त्याला देवीच्या पुढे ठेवलं. देवीच्या पुढे ठेवल्याबरोबर पुढे कोण असतो, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, भगवंत असतो. आता त्याला त्याचा बली देणार. इतक्यात जगदंब माता की जय, ती देवी प्रगट झाली आणि यांच्या हातामध्ये जे काही शस्त्र होतं ते फेकून दिलं आणि त्या शस्त्राने सर्वांचा नाश केला. आणि त्यांचा नाश केला. त्यांना मारल्यानंतर यानं देवीला म्हणावं की नाही, नमस्कार, चांगलं झालं तुम्ही त्यांना मारलं, एक नाही दोन नाही काही नाही. देवी म्हणली, अरे माझ्या अपराध तरी मान, नमस्कार. आता तुला काय कळतंय का काय, नमस्कार. तू म्हणते नमस्कार, जाऊ का आता, निघाले. तिथून पडत निघाले. तर तिथून निघत असताना रहुगण नावाचा राजा होता आणि कपिल मुनीचा तो गुरुमंत्र घेण्याकरता निघाला होता. आता राजा म्हणल्यानंतर ते काही असं वस्त्र भारीचं आता काही कार नव्हती त्यावेळेस, ते भोई असायची उचलायची 4. आपल्याला 4 म्हणजे तिकडे नेले तर तिकडे, तसं नाही इकडं पण आहे. तर आपल्याला 4 म्हणले की रामनाम ते नाही, हे वेगळे होते भोई. आणि हे घेतले आणि त्या रहुगण राजाला आणि जाऊ लागले. जात असताना ते सारखे त्यांना शिकवलेलं असते ना, एकच त्याच्यामध्ये चाललं पाहिजे, टपक 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 याच्यातच चाललं पाहिजे. नाही तर थोडं काय झालं तर राजाला वरी त्रास होतो. पाऊल जर खाली वरी झालं तर राजाला त्रास होतो. कर्म धर्म संयोगानं एका त्या उतरणाऱ्या भयाचं पोट दुखायला. बघा आता पोट दुखायला म्हणल्यानंतर काय झालं, हे दिसलं ना तिथं, एक कमी पडलं, तिकट झाले. आता तिघानंतर काही नेता येत नाही ते आंबरी. एक कमी पडल्यानंतर त्यांना कोण जड भरत दिसला. अर म्हणला चांगला आहे, खात्या पित्या घरचं दिसायला म्हणली, चला. यांना म्हणले चला, म्हणले चला. कुठं म्हणले उचला उचला. हे दुसरं काही म्हणतच नव्हता. कोणी काय म्हणले की म्हणजे काय वाटलं ते म्हणले ही उठलं, यायला उठलं. आता ते पुढी जे तिघ होते ते त्यांच्या ताल मी चालले होते ना, बरोबर बरोबर. आता हे जळ भरत म्हणजे कसं, खाली मुंगी नाही, मुंगी बघायची, आपल्या पायाखाली काही येईल का हे बघायचं आणि नंतर चालायचं. आता हे बघू लागले तर महाराज पुढे होऊ लागले वरी. इकडलं कधी इकडं होऊ लागले, इकडलं कधी इकडं होऊ लागले महाराज. राजाला राग म्हणजे हे उन्हाळ्यात धरून ते कळलं ना, म्हणा माझी परेशानी होईल ना म्हणले ते. अहो म्हणले ते आपल्या एखादा पोट दुखायले, आज द्वादशीने म्हणले, काल तर आता असं जेवलं म्हणले ते, त्याला उठता येईन बसता येईन. एकादशीला आहो म्हणले, तरी म्हणले टोपलाभर चिवडा खाल्ला होता, केळे बिळे 2-3 डझन खाल्ले होते म्हणले, पण काय त्याने काही कमी झालं नाही म्हणले. थोडं खाल्लं म्हणली, जरा थोडं बिघडले. मग कोण आणले म्हणले, आता हे आणला म्हणले, तिथं उपस्थित प्राणी घेऊन आले म्हणले तिथला येऊ. अरे त्याला काही सांगा ना म्हणले, मला त्रास व्हायला लागलाय. त्याने म्हणले नीटचर म्हणले, महाराजाला त्रास व्हायला लागलाय पहिल्यापासून. आणि तरी महाराज तसंच चालायला लागला ना, त्याला सवय ती, प्राणी मरतो का चालू लागलं तसं. राजाला राग आला, उतरा म्हणला पाणी, हलकी खाली उतरा म्हणला ती. राजा बोलीन दल हाले, खाली ठेवली, तलवार काढली. तलवार काढल्याबरोबर या भरताला विचारलं, कोण आहेस तू? म्हणजे कोण आहे? राजा खूप महत्वाचा प्रश्न विचारला. अरे हे जास्त बोल नको,
मी सांगतो थोडं उत्तर दे. हो राजा, कधीच बोलले नव्हते. जड भरत केव्हाच बोलले नाही, पहिल्यांदा बोलताय. तर ते काय बोलताय? राजा, प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि विचारलायस, तू कोण आहेस? मी कोण आहे? मी रौगण राजा आहे. आमका माझं नाव आहे. अरे हो, त्यातला तू कोण आहेस? राजा, रहुगण राजा आहे तू. राजा म्हणजे तू का रहुगण म्हणजे तू? तू कोण? असं विचारल्यानंतर ती लगली पाय धरली. महाराज, मला शाप देऊ नका. महाराज, मला शापाला पूर्वी लोक भीत होती. शापादपी कोपादपी म्हणले होते ना, ऋषीमुनी खूप शाप देत होते पूर्वी. महाराज, मी चुकलो. नाही राजा, तू बरोबर आहेस. पण तोच प्रश्न परत विचारला. महाराज, तुम्ही कोण आहेत? अरे तोच प्रश्न झाला ना. मागाची जोरात बोलला होतास, आता हळू आवाजामध्ये बोलतोस, पण प्रश्न तोच आहे. कोण आहेत महाराज? अरे मी जाऊ दे, तो रहुगण राजा सोडून तू कोण आहेस? तिने रहुगण राजा सोडून दे. हा, रहुगण सोडून दे. तू कोण आहेस? मी तर कोणीच नाही. मग त्यावेळेस त्याला उपदेश केला. अरे बाबा, हे जे आहे ना सगळं मी हे पहिल्यांदा माणसानं सोडून गेलं पाहिजे. तू कोणीच नाही. या लोकी धनवान मी, प्रबल मी. हे मी जे ना, हे माझं, ही गाडी माझी, ही मी, हे जोपर्यंत माणसाला सोडून देत नाही ना मी काय, या लोकी धनवान मी, प्रबल मी, विद्याब्धी मी, धीर मी. सर्वात धनवान मीच आहे, सगळ्यात प्रबल मीच आहे, सगळ्यात धीर मीच आहे. कोणाला विचारा कोण आहे? मी सगळ्याकडे मीच आणतो. ज्ञाता मी, नरनाथ मी ज्ञाता मीच आहे, नर मीच आहे, नरनाथ मीच आहे. कलियुगाची स्थिती सांगितली दिली. कलियुगामध्ये माणूस काय म्हणतोय? मी कुठे गेले तर माझ्याशिवाय काही नाही, मीच आहे. ज्ञाता मी, नरनाथ मी, विविध मी, स्वानंद मी, शूर मी. महाराज किती शूरवान आहे. वडिलाची 5 एकर होती, 50 एकर घेतली. मीच आहे, मी. भोगता मी, सुजान मी, भोगणारा मी, सुजान मी, विद्याब्धी मी, शूर मी हेच कळे परंतु न कळे. मी हे कळलं परंतु न कळे. कोठील मी, कोण मी. सगळं माणसाला कळतं, पण कुठलं मी आणि काय हेच फक्त कळत नाही. मी कोण आहे हेच कळत नाही आहे. म्हणून त्यांना उपदेश दिला आणि त्यांना म्हणजे तुम्ही आता काही जायला हरकत नाही आहे. मग त्यांनी निघालेले आहेत. कपिल मुनीकडे त्यांना वगैरे घेतला आणि आता जो आहे राधे राधे गोविंद गोपाळ राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोपाळ राधे 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 गोविंद गोपाळ राधे 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 गोविंद गोपाळ राधे 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 गोविंद गोपाळ राधे 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 गोविंद गोपाळ राधे
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आज तुम्ही याच्यामुळे काय आमची पण गाडी लवकर आलो आम्ही आज 3 वाजता येत असतो दररोज. आम्ही आज 2:30ला चालू ना. असतो आता जी पुढची जी कथा येणार आहे ना, अतिशय पुष्कळ जणांचं दैवत पण आहे. नरसिंह मगाशी मी तुम्हाला सांगितलं हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष हे दोघं भाऊ होते. एखादा वध झालेला आणि हिरण्यकशिपू जो होता त्याचं आणि देवांचं भांडण 24 तास भांडण. मग त्यानं काय केलं, ब्रह्मदेवाची उपासना सुरुवात केली. ब्रह्मदेवाला काही उद्योगच नाही दुसरा. कोणी प्रार्थना केली, मी काल सांगितलं भस्मासूर डोक्यावर केली की भस्म, तसं यानं अशी उर्दू भाऊ ह्या हिरण्यकशिपूनं अशी उपासना केली. एका पायावर असे दोन्ही हात वरी करायचे आणि उपासना करायची ब्रह्मदेवाची. आता ब्रह्मदेवाची उपासना करायची म्हणजे त्याला आता वरम ब्रूही, ए हिरण्यकशिपू काय पाहिजे तुला? म्हणली महाराज काय पाहिजे मला? दिवसा मरण नको, रात्री मरण नको, प्राण्याच्या हाताने नको, करोनाच्या हाताने नको. करोना जरी झाला तरी मला काही त्याच्यामध्ये होऊ नये, इंजेक्शन द्यायची मला पाळी येऊ नये, कशानेच मला मरण नको. आणि ब्रह्मदेव म्हणले मलाच मारू लागतो, तुझं काय करते बघायला? काही सांगू नका, मला असा आशीर्वाद द्या. मी काय केलेलं आहे, तप केलेलं आहे. तप केल्यामुळे असा मला आशीर्वाद दे की मला कुणीच मारू नये. आता नाविलाजानं ब्रह्मदेवाला तथास्तु म्हणावं लागलं ना. आता म्हणावं लागल्यानंतर यांनी प्रार्थना सोडून दिली ना. आता गरजच नाही ना, कोणाच्याच हाताने मरण नाही ना, कोणाच्या हाताने मरणच नाही. आता बिनधास्त झाले. तर यांना काय केलं, प्रत्येकाला त्रास दिला. यज्ञ याग मोडून टाकायचे, जिथं नामस्मरण चाललंय तिथं जाऊन त्यांना करू द्यायचं नाही. दुष्ट दुराचारी होम असले की त्याच्यामध्ये काहीतरी उद्योग करून करायचे. अन्याय म्हणजे अन्याय, खूप अन्याय करायला लागला. याला 3 मुलं होती. पहिल्याचं नाव राग, दुसरा अनुराग आणि तिसऱ्याचं सौराग. 3 मुलं. असं इथं चालू असताना एके दिवशी नारद हे रस्त्याने चालू असता तर खाली त्याने वाकून पाहिलं तर वेदघोष चालू होता पाठशाळेमध्ये. आणि ते भगवंताचं नामस्मरण होत होते. नारायण 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 काय म्हणत होते? नारायण नारायण म्हणत होते. आता हे सकाळी उठून कुठं निघाले? युद्धाला. हिरण्यकशिपू कुठं निघाला? युद्धाला निघाला. आता हे निघाल्याबरोबर यांना काय आहे आडवं आलं? नारायण नाम. नारायणाचं यांचं इथलं चाललंय बरं का, तिकडलं नाही चाललं. नाही तर तिकडच्या नारायणाला वाटायचं इकडचं काय चाललंय, राजकारण नाही, हे नारायण. तर हे घराच्या बाहेर निघाले हिरण्यकशिपू की नारायण नारायण आडवं गेलं ना ते नाम. परत फिरले आले घरी.
ते टोप वगैरे काढायले. बायको म्हणजे अहो आत्ताच बघितलं म्हणले मी TV मध्ये, तुम्ही आत्ताच गेला होता लगेच घरी कशी काय आलात? काय सांगायचे म्हणले तुला? मी निघालो पुढे गेली की नारायण नारायण नामस्मरण ऐकलं म्हणले. अपशकुन झाला म्हणले मला ते युद्धाला. मला काय झाला ते? अपशकुन झाला म्हणले. युद्ध मी जिंकू शकणार नाही म्हणले. नारायण नारायण. अहो तुम्ही नीट ऐकलं का? काय म्हणला? नारायण नारायण नारायण. हिच्या बायकोला कया तुला ह्याच्याकडनं 108 वेळा ते म्हणून घ्यायचं होतं. किती वेळ झालं? 10 वेळा. अहो नीट ऐकलंच नाही तुम्ही. काय म्हणले? नारायण नारायण. तिला कळतच नाही म्हणजे आमच्या बायकोला काय करावं आणि काय नाही. परत 10 वेळेला झालं. तुम्ही कुठून चालला होता? इकडं. इकडल्या साईडला होतं का इकडल्या साईडला? काय होतं? नारायण नारायण होतं. येणं प्रकारानं 100 वेळच झालं. तुम्हाला त्याचं कसं काय नाव माहिती म्हणजे एवढं खाली जायचं तुम्हाला कसं काय काय करायला? अगं तेच ऐकवायला आलं नारायण 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 ऐकायला झालं. याच्या तिला हेच पाहिजे होतं की याच्या मुखातनं नारायण निघणं म्हणजे बाबा पाप्याच्या मुखातनं काय नारायण. मग त्या नारायणाच्या कृपानं काय झालं? यांना मग याच्या मनामध्ये सुबुद्धी प्राप्त झाली आणि ती गर्भवती राहिली. आणि गर्भवती राहिल्यानंतर आपले इंद्र महाराज यांना अशा उद्योगाचा बसताना इंद्राला येतं उचलून ने तसं उचलून ने, याला आणून दे त्याला आणून दे. इंद्र म्हणजे काय असं कसं ऐकत. मग ते आता हे गेला युद्धाला हिरण्यकशिपू काय तू घरी. आता ही तर गर्भवती. यानं इंद्रानं उचललं आणि तिला घेऊन चालला की तितक्यामध्ये नारायण नारायण महर्षी आले. नारद, हे इंद्रा तुला काही कळतं का नाही? अरे दुसऱ्याची स्त्री अशी काही पळून येत असतात का? हो म्हणले बाद झालं. एकच आहे म्हणले आम्हाला ते आवरण गेलं कुठं मारा लागले म्हणले आम्हाला धरून पडापड. यज्ञ नाही याग नाही काही नाही काही नाही. आणि हे जर पोरगर जर निघालं म्हणले त्याच्यासारखं तर म्हणले आमचं काही खरंच नाही ना म्हणले. एक आहे तर एवढा व्याप दिलाय म्हणले आम्हाला. यज्ञ पडलेत बंद, याग नाही काही नाही काही नाही. आणि हे जर पोरगर जर जन्मलं तर म्हणले आमचं काही खरं नाही. हे असं करू नको म्हणले, सोड त्याला. हे तुला माहित नाही म्हणले कसं बाळ आहे. नारदाने ती बाळ घेतलं, तिला घेतलं, काय तुला घेतलं. इंद्राने सोडलं काय तुला, नारदाने घेतलं तिला आणि त्यांच्या आश्रमामध्ये आणलं. आता तुम्ही म्हणताल ते ऋषींचे सगळे काही संन्यासीच होते का? ते पण काही ग्रस्ताश्रमी होते. सगळे संन्यासी असतात असं नाही, तरी ग्रस्ताश्रमी सुद्धा होते. मग तिला ठेवलं, मग तिच्याकडे लक्ष द्यायचं, काय करायचं. मग ती सुद्धा त्या बाळाला लहानपणामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या गर्भावर परिणाम कुठं लागला ना? विष्णू सहस्रनाम, वेद घोष सगळं होऊ लागलं त्याला. नारायण 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 असं ऐकलेलं. माता याचं युद्ध संपलं, हे आला न्यायला हिरण्यकशिपू आणि घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर काही दिवसानं प्रल्हादाचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर यानं काय करावं? पोटामध्ये नामस्मरण केलेलं सगळं तर नारायण नारायण म्हणावं. हे त्याचं नाव कधी घ्यायचं नाही. रावण रावण तसं नारायण माझी अजिबात म्हणायचं नाही. थोडं मोठं झाल्यानंतर त्याला पाठशाळेमध्ये पाठवलं. पाठशाळेमध्ये पण त्याला तू काय करायला सगळ्यांना थोडं आपली वेळ झाली की दुसऱ्याला म्हणायचा कशाला करतात ते, घ्या आपल्या नाम, हे नाम घ्या. आणि
कोणालाही नामस्मरण करू देणं झालं फक्त सगळा नारायण नारायण म्हणा म्हणायचा प्रल्हाद. आणि याच्या विरुद्ध हे नको शिकू. पाठशाळेमध्ये शिक्षकाला विचारायला गेला, हे किंवा आपलं शिकतो का नाही. त्याला एकदा मांडीवर बसवलं, बाळा तुला काय वाटतं. हिरण्यकशिपूने एकदा मांडीवर बसवलं, म्हणले बाबा मला नारायण नारायण म्हणा वाटतं. असा उचलला खाली टाकला. नारायण तुला सांगितलं नाही का तुझं नाव घ्यायचं नाही. म्हणजे विचारलं कोणी, नाव घ्यायचं नाही. आता विचारलं कोणी, मांडीवर घेतलं तर घेतलं. आणि काय म्हणले, तुला काय आवडतं. मग मी काय सांगणार आहे, मला काय आवडतं. नारायणच आवडतं नाही. म्हणजे तिकडली शाळा बंद करा म्हणले. याला 2 गुरुजी घरी बोलवा शिकवायला. याला सगळं नास्तिक शिकवायचं, तिकडच्या विरुद्ध इकडे शिकवायचं. नारायण म्हणले म्हणजे शिक्षकाला मारणार. शिक्षक कोणी शिकवायला तयार होईनच ना. म्हणजे शिकविलं ते नाही म्हणत म्हणजे मला आपल्याला ना आपण त्याला शिकवणार, पण ते त्याच्या जगाचं काही दुसरं म्हणलं तर मारा आपल्याला. हा काय करावं नको म्हणले महाराज बाबा तुम्ही आम्हाला कुणी म्हणजे आम्हाला वेळ नाही, कुणी मला माझ्या अयोध्याला जायचं आहे, कुणी मला मला गाणगापूरला जायचं आहे. शिकवायला कोणी तयार नाही ना हो. अहो जरी तुम्ही शिकवलं आणि ते महाराज आले त्याचे जे तेच म्हणलं तर पंचवीस ना तेच मारायचं आपल्याला. असं करत 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 काय म्हणले आता काही कळत नाही आहे. मग त्याला काय म्हणले की अनिला त्वरेने धरा म्हणले त्याला. 4-5 माणसं धरा लावला त्याला की अनिला त्वरेने पर्वत शिखराची लोटुनी खोली. काय केलं त्याला, 4-5 जणांना आणायला लावलं आणि जांभल्याला घेऊन मोठ्या डोंगर दरीमध्ये टाकून द्या. आता राजाची आज्ञा नव्हती, नाही तर मग देव आज्ञा. एक तर राजाची आज्ञा पळायला पाहिजे, नाहीतर देव आज्ञेवरी. की अनिला तुवरेने पर्वत शिखरासी लोटुनी खोली. तरी तो निर्भय चित्ती वाही नारायणास लागो. सोडून दिल्याबरोबर नारायण 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 म्हणत राहिला. खाली पडलं तरी काही, कारण मुखामध्ये काय होतं तेच वरून टाकला. आले महाराज खूप मोठ्या डोंगरावरून टाकून दिलं म्हणले. आता तो काही येणार की दुसऱ्या दिवशी सकाळी नारायण दारामध्ये हजर. असं करा म्हणजे गरम तेल करा आणि त्या तेलामध्ये याला टाकून द्या. खूप गरम असं तेल केलं आणि त्या तेलामध्ये याला टाकून दिलं. ज्याला टाकलं त्याला पळालं, पण याला काही नारायण 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 काहीच झालं नाही. मला काय करावं म्हणले. याला शिखरावरून टाकलं, पाण्यात टाकलं, सगळं केलं तरी हा काही मरत नाहीये. एके दिवशी असं झालं, अशीच वेळ होती. बोलवा म्हणे ना त्याला, प्रल्हादाला बोलवा. प्रल्हादाला बोलवलं. काय रे कुठे म्हणले तुझा देव. काय म्हणले, काय म्हणला, कुठे आहे तुझा देव. उलट विचारा म्हणले. उलट म्हणले काय, कोठे नाहीये माझा देव. तुम्ही काय म्हणाला, तुझा देव कुठे, तो कुठे नाही. रागात आला. येणं असं म्हणल्यानंतर तो रागात आला. कुठे काय, कुठे नाही काय, याच्यात आहे का, हो त्याच्यात आहे का, हो. ते म्हणले तुमच्यात पण तेच आहे. म्हणले पोरं खतरनाक निघालं. म्हणले हे तर काही बोलूच नाही ना. तुमच्यात पण
तोच आहे. रागाने म्हणला या खांबामध्ये तुझं आहे का? आहे का आहे का म्हणून तर त्यांना काय केलं, हिरण्यकशी त्याच्यामध्ये बुक्का मारला. बुक्का म्हणा नरसिंह सरस्वती महाराज की जय. प्रगट झाले ना. प्रगट झाल्याबरोबर तो सायरा वायरा पळू लागला. त्याला वाटलं आता काही खरं नाहीये. आणि हे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हो नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हरी हरी श्रीमन नारायण नारायण हरी हरी. नरसिंह सरस्वती महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि ते रूप घेतलं. नर नाही, तो पळायला लागलाय. त्याला धरला. पहिल्यांदा 2-3 असं केलं, ठेवून दिली म्हणजे ताबल्यावर थाप अशी दिली आणि धरला. कारण कसे होते, चेहरा पण ना सिंहाचा, हातामध्ये पण ते, आणि धरला ना उंबऱ्यावरती नेला. घरात उंबरा असतो ना. सांग म्हणले, तू म्हणला होता दिवसा नको रात्री नको, दोन्ही नाही आहे. माणसाच्या हाताने नको, प्राण्याच्या हाताने नको, दोन्ही नाही आहे. शस्त्र नको, अस्त्र नको, दोन्ही नाही आहे. सांग काय करायचं आहे. आणि भगवान रागात आले आणि त्या नखांनी दोन्ही नख धरले. असे पोटच फाडून टाकले. त्याचं फाडल्याबरोबर तो राग जो होता तो काही शांत व्हायला तयार नव्हता. आणि आता ते झालं. त्याचं पोट फाडल्याबरोबर त्याला या साईडला टाकून दिलं. भगवंतानं टाकून दिल्याबरोबर त्यांच्याजवळ कुणी जावं शांत करायला. प्रश्न पडला ना, हो काय करावं काय नाही. तरी राग येतच येत असा. मग नारदाने फोन केला लक्ष्मीबाईला. अहो कॉलिंग टू लक्ष्मीबाई, नारद, सॅमसंग. हॅलो, नारद बोलतो. नारद बोला नारदा. अहो ते तुमचे खूप रागात आले आणि ते काही शांत होईना. हा, आणि आमचे रागात आजपर्यंत कधी आले नाही. अहो म्हणले खूप आले, अवतार घेतलाय, अवतारामुळे ते रागात आले. हा, लवकर तुम्हाला यावं लागतंय. ठेवा म्हणले. आले. त्यांना काय, आता यांचा अवतार झाल्याबरोबर तिथं सगळेजणच आले होते. ब्रह्मदेव, सगळेच आले. शंकर महाराज आले होते. सगळे देव ऋषी सगळेच आले होते. आणि महाराजावर पुष्पवृष्टी करण्याकरता आले होते. जन्म झाल्यामुळं आपण जातोच ना. आपला आणि देवाचा फक्त जन्माचा संबंध. राम जन्म असले की जायचं, कृष्ण जन्म झाले असले की जायचं. हिरवीन देवाचा आपला संबंध नाही. कुठे गेला होता राम जन्म? पहिल्यापासून किती वर्ष झाले त्याच्यानंतर काय देव नसतो का तिथं? कुठे पळून जातो का? नाही, आपण पहिल्या 20 वर्ष झाले
राम जन्म म्हणजे राम जन्मच, काय हनुमान जन्म होईल का मग? तसं एरवी पण जा सांगण्याचा मजेदार आहे. रामजन्म कसं की बाकीचे पण देवमंडळी तिथं आलेली होती, पण ती म्हणले ते रूप बघितलं भगवंताचं, सगळे घाबरून गेले ना. आता कोण जाणार आहे त्यांच्या समोर? ते हा असा त्या अवतार. लक्ष्मीबाईला फोन केल्यामुळे लक्ष्मी म्हणले आले मी जवळच आहे. पगडी वस्तीला म्हणली लवकर येते, आरतीच्या वेळेला बरोबर येते. आणि आल्या बाबा लक्ष्मीबाई आल्या. नरसिंह महाराज समोर होते. नारदा कळाला का तुम्हाला बायांचं? आम्ही म्हणत होतो पण तुम्ही ऐकत नव्हतात. यावं लागलं का नाही मला शांत करायला? हो म्हणले बर जा ना म्हणले पुढी जा. पुढी ती गेली गेली हो गेली भागणी माझी की कमाळ. हे नारदा हे आमचे नाही आहेत, तुमचेच आहेत ते. हे आमचे नाही ते. अहो लक्ष्मीबाई तुमचेच आहेत हे. हे कधी रागात येत नाही, हे असं वचकत नाहीत. म्हणून लक्षात राहू द्या, हे नरसिंह रूप वर्षातून एकदा तरी घेत जा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणजे वर्षभर चांगलं जातं असं, म्हणजे हमेशाच नाही पण वर्षातनं एकदा घेतो म्हणजे चांगलं असतं. तसं लक्ष्मी म्हणजे पळाल्या. ते म्हणले हे आमचे नाहीत भाऊ. ब्रह्मदेवाला म्हणले बाबा तर काही करा बाबा म्हणले, पण मला काही सांगू नका. कोणी जायला तयार होईना ना. आता कोण जाणार आहे? ते रागात आलेले शांत कसे होणार? काय करावं काय नाही काय नाही करावं. सगळे एकमेकाला म्हणायला लागले तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा. पण जायला पण तयार होईना. मग प्रल्हादाला पाठवलं. जा. अगदी गेला, नमस्कार केला आणि नमस्कार केल्याबरोबर त्यांना आपल्या मांडीवर घेतलं. नरसिंहाने मांडीवर घेतलं आणि ते प्राणीच आहेत ना चाटू लागले. आई जशी आपल्या लेकराला कशी आंघोळ वगैरे घालताना कसं स्वच्छ करते तसं ये प्रल्हाद ये अंग चापून आपली जिभेने सगळं चाटू लागले. शांत स्पर्श झाला की शांत झाले. बसला ना प्रल्हादा आता काय कर, हे वडिलाचं जाईल पुढचं राहिलेलं ना ते करायचं आहे. तितक्यामध्ये लक्ष्मीबाई म्हणल्या आता येऊ का मी? फोटो सेक्शन राहिले आपलं काढायचं. फोटो नाही ना काढलेला, हे रागात आल्यामुळे त्या पळून गेल्या. मग लक्ष्मीबाईला बोलवलं. प्रल्हाद लक्ष्मीबाई आणि नरसिंहाचा फोटो, तो जो फोटो तो फोटो आहे. मग तिघांचा एक फोटो काढला. खूप जणांचं दैवतच आहे नरसिंह सरस्वती. तसं भगवंताला सर्वांनी नमस्कार केला आणि त्यांनी प्रल्हादाला सांगितलं प्रल्हादा आपल्या वडिलाचं औद्योगिक सर्व कर्म करून ये. म्हणले किती वाजता येऊ? म्हणले उद्या दुपारी बरोबर 2:30 वाजता यायचंय, उशीर करायचा नाही असं प्रल्हादाला सांगितलंय. ओम नमो भगवते. त्यांचा पण आम्हाला आनंद वाटला. असंच तुम्हा सर्वांचं भगवंत नरसिंह महाराज भागवत सर्वांचं तुमचं कल्याण करो, त्यांच्याबरोबर माझं पण करो असं भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि आपण आता आरतीला सुरुवात करूया. त्याला बोलो रे यावानं यथा भावो यद्रूप गुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञासो अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे अन्यन्निदर्शति सत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत शोष्यं रतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्
विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतविकल्पेषु रुचिः कर्हिति ओम नमो भगवते लावा आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता श्री सुख मुनि परम भक्ति ने नाना परिने गाई जाहि चाचरिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता वेद करो मधुर फला सागर से आत्मा राम मुनि सकरा सेवनी धारे जन सुपर पहापरवनी आरी अवनी तीरग हरणी भवजन चरणी पतिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ व्यासाची वाणी सात हरि गुण गाऊची शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्षतत्वता देहाता आरती करो भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो भगवंता गमते जगमानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरिता निहरे हरि औषधि तीर्थ लोक सुखमणे संतति जगुणी सेवनी जमले भान हरवले रस पीता आरती करो तुझ भगवंता जय हो जय पार महिमा संघाता मदवेना कोना साता ज्ञानदी कीर्तन काराता देवा करे वरसंताता अनुग्रोधाला स्वयं प्रवेशा बालस करिता रविअंतरिता तमहरता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता चंदन विहारी कृष्णा मन पूर्णा अनन्य होताया शरणा प्रतितटये जन्मा मरणा त्रितापदाते हृदये शान्ति ज्ञातहि वदति वैष्णवनिष्ठे माता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता
नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे आत्माभिवन्दनं करो प्रक्षाल्य स्तुतिमन्त्रपाठं पठेत हरि ओं मा जन्मेन जन्यमय्यदन्त देवास्तानि धर्माणि प्रथमानि आसन्न एहनाकं महिमानः सचन्त तत्र पूर्वे साधियाः सन्ति देवाः ॐ राजाधिराजायां राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेशं राज्यं महाराज्यमधिपत्यं समन्तपर्या ईशात् सार्वभौम सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्ये समुद्रे पर्यन्ताय एकराणीति तदपेशश्लोको विहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामप्रेर विश्वे देवा सभासदिति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो